नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेनुसार 7 कलमी कार्यक्रमांतर्गत ठाणे ग्रामीण पोलिसांनी आता आपले पोलीस ठाणे ग्रामीण पोलीस हा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत ग्रामीण पोलिसांनी एक वाहन तयार केलं आहे. या वाहनाच्या माध्यमातून गावपाड्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना वाहनातील अधिकाऱ्यांमार्फत तक्रार दाखल करता येऊ शकणार आहे. तसेच या वाहनाद्वारे महिला सुरक्षा, बालविवाह रोखणे इत्यादी बाबत देखील जनजागृती केली जाणार आहे. या उपक्रमांतर्गत ठाणे ग्रामीण जिल्ह्याकरिता एक पोलीस डिजिटल व्हॅन सुरू करण्यात आली असून डिजिटल व्हॅनच्या माध्यमातून ग्रामीण भागातील गावखेड्यात जाऊन याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. ठाणे ग्रामीण जिल्ह्यामध्ये एकूण 741 गावं असून ही पोलीस डिजिटल व्हॅन जिल्ह्यातील दुर्गम गावे, आदिवासी पाडे, खेडेगाव अशा ठिकाणी पथनाट्य आणि ॲनिमेशन शॉर्ट फिल्मद्वारे जनजागृती प्रबोधन करणार आहे. तसेच नवीन कायद्याविषयी जागरूकता, भारतीय न्याय कायदा, भारतीय नागरिक सुरक्षा कायदा, भारतीय साक्ष कायदा, लोकाभिमुख कायद्याची माहिती आणि जनजागृती करण्याचं काम या पोलीस डिजिटल व्हॅनच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. तसेच ही पोलीस डिजिटल व्हॅन ठराविक दिवसानुसार त्या गावांमध्ये, खेड्यापाड्यांमध्ये, आदिवासी वस्त्यांमध्ये, शाळांमध्ये जाऊन अंधविश्वास, बालविवाह, लैंगिक अत्याचार अशा घटना रोखण्याकरिता व ग्रामीण भागातील नागरिकांच्या तक्रारी प्राथमिक स्वरूपात दाखल करून घेणार आहे. या पोलीस डिजिटल व्हॅनमध्ये 3 ते 4 महिला पोलीस कर्मचारी, पोलीस अधिकारी नागरिकांच्या तक्रारीचं निवारण आणि प्राथमिक स्वरूपात तक्रार लिहून घेण्यासाठी उपलब्ध असणार आहेत. या पोलीस डिजिटल व्हॅनमुळे आता ग्रामीण भागातील नागरिकांना तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यामध्ये जावं लागणार नसून त्याच्या तक्रारींचं निवारण या पोलीस डिजिटल व्हॅनमध्येच होणार असल्याची माहिती आज ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉक्टर DS स्वामी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे. आणि माननीय मुख्यमंत्री महोदय महाराष्ट्र राज्यांनी 7 कलमी कार्यक्रमांतर्गत नवीन इनिशिएटिव्ह आम्हाला काही घ्यायला सांगितले होते. त्या अनुषंगाने जे आहे आमच्याकडे आदिवासी पाड्यांची संख्या जास्त आहे, रिमोट एरियात जास्त आहेत, दूरदूरपर्यंत असे काही खेडेगाव आहेत की ज्या ठिकाणी 10-15 घरं आहेत. अशा ठिकाणी पण आपण नवीन कायद्याच्या अनुषंगानं नवीन कायदा एक्झॅक्टली जनतेच्या प्रती कसा चांगला आहे, महिला आणि लहान बालकांच्या सुरक्षिततेच्या अनुषंगानं तो कायदा नेमका कसा पद्धतीनं शिक्षा त्याच्यामध्ये आहेत, त्या सगळ्या गोष्टी त्यांच्यापर्यंत रुजवणं हा या वाहनाचा मुख्य उद्देश आहे. आणि याच्यामध्ये डिजिटल व्हॅन आपण ह्यासाठी बनवलेली आहे की जेणेकरून त्याच्यामध्ये ॲनिमेटेड फिल्म्स लोकांना समजतील, लहान मुलांना कळतील. काही ग्रामीण भागामधल्या लोकांना जे आहे ते आदिवासी मुलांना, पालकांना किंवा नागरिकांना ॲनिमेटेड फिल्म्सद्वारे काहीतरी जनजागृती करण्यात येईल. त्याचबरोबर शाळा कॉलेजमधली जनजागृती आहे, ते अँटी ड्रग कॅम्पेन आपल्याला राबवता येईल, सायबरच्या संदर्भात आपल्याला अवेअरनेस करता येईल. आणि एक हे तक्रार निवारण दिन म्हणून पण याचा तक्रारीचा निपटारा आपल्याला करणं. त्याचबरोबर एक पोलीस स्टेशन आहे, तर त्या पोलीस स्टेशनच्या अनुषंगानं रिमोट एरियामध्ये ते लोक ह्या ठिकाणी पण तक्रारी देऊ शकतात आणि आम्ही ते रजिस्टर करणार. अशा प्रकारच्या सेवांचा सर्वसमावेशक आणि उपयोग करणार आहे, जेणेकरून जनतेमधली आणि पोलिसांची दुरी कमी होईल. नवीन कायद्यासंदर्भात त्यांना अवेअरनेस आणि नवीन कायदा नेमका जनतेच्या हिताचा कसा आहे ह्या अनुषंगानं जे आहे ते याच्या संदर्भात आम्ही जनतेमध्ये जागृती तयार करणार. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे.
तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील तलाव हा आपल्या गौरवाचा विषय असून त्याचं संवर्धन जतन हे आजच्या आणि पुढच्या पिढ्यांसाठी करण्याची जबाबदारी आपल्याच खांद्यावर आहे. त्यामुळे डोळसपणे या तलावांकडे पाहूया आणि हे तलाव जपूया असं प्रतिपादन मुक्काम पोस्ट तलाव या पुस्तकाच्या लेखिका आणि ठाणे महानगरपालिकेच्या श्रेयातील प्रभारी मुख्याध्यापिका नूतन बांदेकर यांनी केलं. जागतिक वन दिन, जागतिक जलदिन आणि जागतिक हवामान दिन यांच्या पार्श्वभूमीवरती ठाणे महानगरपालिकेतर्फे विचारमंथन व्याख्यानमालेत तलावांचे ठाणे या विषयावरती व्याख्यानांचे आयोजन करण्यात आलं होतं. व्याख्यानमालेचे हे 15वे पुष्प महापालिका मुख्यालय येथील कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे संपन्न झाले. तलावांचे प्रकार, निरोगी आणि आजारी तलावांची लक्षणे, तलावांचे जैवसाखळीतील महत्त्व याचं विवेचन नूतन बांदेकर यांनी केलं. शिलाहार काळापासून ठाणे आणि परिसरातील 60हून अधिक तलावांची नोंद इतिहासात आहे. त्यापैकी 42 तलाव सध्या अस्तित्वात आहेत असं देखील बांदेकर यांनी म्हटलं. प्रत्येक तलावाला सभोवतालच्या परिसराला भेट देऊन तलावांची माहिती घेतली, त्याच्या इतिहासाचा अभ्यास केला, त्यातून तलावांचे महत्त्व अधोरेखित झाले. आपण सगळ्यांनी या तलावांची काळजी घेतली पाहिजे, तलावाच्या स्थितीबाबत जागरूक राहिलं पाहिजे. तलावात कचरा, मासे आणि पक्ष्यांना खाणं टाकलं जाणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे असंही बांदेकर यांनी स्पष्ट केलं. या ठिकाणी आपल्याला PPTमध्ये दिसत असेल की पुस्तक दिसतंय आणि तलावाच्या पार्श्वभूमीवर आपण बोलणार आहोत. तर पुढची स्लाईड. ठाणे शहरामध्ये मगाशी पाटणकर सरांनी सांगितलं की 40पेक्षा अधिक तलाव, ठाण्यामध्ये 60पेक्षा जास्त तलाव होते अशी नोंद ठाण्याच्या इतिहासामध्ये आपल्याला सापडते. ठाण्याच्या इतिहासाची पुस्तकं जेव्हा आपण चाळतो तेव्हा 60पेक्षा जास्त पाखाड्या याचा अर्थ वाड्या, वस्त्या ठाणे शहरामध्ये होत्या आणि तेवढ्या प्रत्येक पाखाडीमध्ये एक तलाव म्हटलं तर 60पेक्षा अधिक तलाव त्या काळात शिलाहार राजांनी तयार केले, खणले आणि पाण्याचा स्रोत ठाणे शहराला पुरेसं पाणी त्या काळात त्यांनी उपलब्ध करून दिलं. अर्थातच शिलाहार काळ म्हणजे 9वं शतक आणि 9व्या शतकानंतर आपण आज जवळजवळ 15 शतकांनंतर हे तलाव अजूनही संवर्धित केलेले आहेत असं म्हणायला हरकत नाही. ते तलाव आहेत, मात्र 60ची संख्या हळूहळू त्याचा आलेख कमी होत गेला, संख्या कमी होत गेली. आता तो प्रश्न वेगळा आहे, पण आज मितीला 2022मध्ये ठाणे शहर म्हणजे ठाणे महापालिका एरिया पूर्ण इकडे अगदी ओवळा माजिवड्यापासून म्हणजे ओवळ्यापासून खिडकाळीपर्यंत जर आपण प्रवास केला आणि आपलं ठाणे महानगरपालिका क्षेत्र काय आहे हे जर पाहिलं तर त्याच्यामध्ये मला सापडलेले 42 तलाव आहेत आणि हे 42 तलाव मी आज तुम्हाला त्यांची सफर घडवणार आहे. बोधगया येथील ब्राह्मणांच्या ताब्यात असलेले महाबोधी विहार हे मुक्त करून ते बौद्धांच्या ताब्यात द्यावे या मागणीसाठी ठाणे शहरात बौद्ध भिक्खूंच्या उपस्थितीमध्ये शिव फुले शाहू आंबेडकर अनुयायी मोर्चा नियोजन समितीच्या वतीने विराट मोर्चा काढण्यात आला. बिहार राज्यातील पटना बोधगया येथील महाबोधी विहारात गेली अनेक वर्ष झाले ब्राह्मण व्यवस्थापन आहे. ब्राह्मणांच्या ताब्यात असलेले महाबोधी विहार हे मुक्त करून ते बौद्धांच्या ताब्यात द्या यासाठी देशभरामध्ये भिक्खू संघाच्या नेतृत्वात महाविहार मुक्तीसाठी आंदोलन सुरू आहेत. याच अनुषंगाने हा मोर्चा येथे काढण्यात आला. बुद्धम शरणम गच्छामी अशा सुरात जांभई नाका येथून सकाळी 11 वाजता ह्या मोर्चाचा शुभारंभ करण्यात आला. तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या मोर्चाचा समारोप झाला. या मोर्चामध्ये 2 ते 3 हजार लोक सहभागी झाले होते. मोर्चा समितीच्या वतीने भदंत लामा यांच्या नेतृत्वाखालील भिक्खू संघ, नानासाहेब इंदिसे, भास्कर वाघमारे, राजाभाऊ चव्हाण इत्यादींच्या शिष्टमंडळाने राष्ट्रपती, पंतप्रधान आणि बिहारच्या मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवण्यात आलं. बोधगया महाबोधी विहार 1949चा जो कायदा आहे तो त्वरित रद्द करण्यात यावा. बोधगया येथील महाबोधी महाविहारचे नियंत्रण आंतरराष्ट्रीय बौद्धांना सोबत घेऊन भारतीय बौद्ध भिक्खूंच्या ताब्यात देण्यात यावे. बोधगया येथे उपोषण करत असलेल्या बौद्ध भिक्खूंवरती होणारा पोलिसी अत्याचार त्वरित थांबवून संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवरती कायदेशीर कारवाई करण्यात यावी इत्यादी मागण्यांचा या निवेदनात समावेश करण्यात आला आहे. दरम्यान या मोर्चाचे नियोजन करण्यासाठी गोविंद पठारे, प्रल्हाद मगरे, महेंद्र अनभोरे, प्रमोद इंगळे, रवींद्र गायकवाड, आनंद कापुरे, संदीप खरात, जयवंत बेले, श्रीकांत कांबळे, समाधान तायडे, अशोक कांबळे, बाबासाहेब येडेकर, तात्याराव झेंडे, जे.जी. यादव, सतीश कांबळे, राहुल घोडके,
लोभसिंह राठोड, विशाल ढेंगळे, डॉक्टर प्रमोद जाधव, विमलताई सातपुते, सुमनताई इंगळे, देवशाला हराळे इत्यादींनी परिश्रम घेतले. जातिवादी नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, बुद्ध विहार में जातिवादी नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी. बुद्ध विहार आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, बुद्ध विहार आमच्या हक्काचं. नाही कुणाच्या बापाचं. आजचा हा शांती मोर्चा महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाच्या निमित्ताने करण्यात आलेला आहे. महाबोधी महाविहार 1949चा जो कायदा आहे त्या कायद्याच्या अंतर्गत संपूर्ण बुद्धविहाराची जी कमिटी आहे ती बौद्धांच्या हाती आली पाहिजे. 1949 मध्ये बिहार सरकारच्या वतीने जो कायदा नेमण्यात आलेला आहे त्या कायद्याच्या अंतर्गत साधारणतः 9 लोक नेमण्यात आलेले आहेत. त्यामध्ये 5 लोक हे हिंदू ब्राह्मण असले पाहिजेत आणि 4 लोक हे बौद्ध असले पाहिजेत. व ते 4 लोक देखील बिहार मधले नसून भारतातल्या इतर प्रांतामधले असले पाहिजे. अशा प्रकारचा जो काही कायदा त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने मांडण्यात आला. आज वेळ आलेली आहे. संपूर्ण भारत देशामध्ये अगदी केंद्र सरकारमध्ये असलेले मिनिस्टर लोक आहेत, खासदार लोक आहेत, विधान परिषदेमध्ये असलेले आमदार आहेत, जे जे बौद्ध लोक आहेत त्या सर्व लोकांनी आता या ठिकाणी मागणी हाती घेतलेली आहे की महाबोधी महाविहाराचा जो कायदा चुकीच्या पद्धतीने 1949 मध्ये निर्माण करण्यात आला तो कायदा आता रद्द करण्याची गरज आहे. आणि पूर्ण देशामध्ये आता बौद्ध समाज महाबोधी महाविहाराला सांभाळू शकतात. भारताचं नव्हे तर जगाचं ते ऐतिहासिक आणि विश्वधरोहर असल्यामुळे संपूर्ण जगातील बौद्ध भारतामध्ये भगवान बुद्धाला सन्मान देत वंदन करण्यासाठी, ध्यान करण्यासाठी, धम्माचं आचरण करण्यासाठी येत असतात. त्यामुळे त्या कायद्याला खऱ्या अर्थामध्ये बौद्धाच्या हाती देऊन भारत सरकार आणि बिहार सरकारने न्याय देण्याची गरज आहे. कारण आता आम्ही सर्व बौद्ध पूर्ण भारतामध्ये सर्वत्र शांती मार्च काढत आहोत आणि पूर्ण देशामध्ये भिक्खू संघाच्या नेतृत्वामध्ये हा शांती मार्च या ठिकाणी निघत आहे. तेव्हा आमची एवढीच मागणी आहे की 1949चा कायदा हा रद्द झाला पाहिजे आणि तमाम कमिटीचे जे लोक आहेत ते बौद्ध झाले पाहिजे. आपल्या सम्राट अशोक राजानं आपल्या बौद्धाच्या प्रतीक म्हणून, देशाचं मेन प्रतीक म्हणून त्या ठिकाणी महाबोधी विहार बांधलं आहे बुद्धगयेला. पण त्या बुद्धगयेमध्ये 1949च्या कायद्याच्या अनुषंगानं 4 हिंदू बांधव ट्रस्टी आहेत, 4 बौद्ध बांधव ट्रस्टी आहे आणि एक कलेक्टर तो हिंदू असला पाहिजे. त्यामुळे तो न्याय जो निवाडा होतो तो हिंदूंच्या बाजूने होतो, बौद्धांवर अन्याय होतो. म्हणून आमची डिमांड आहे आता 1949चा कायदा रद्द करा आणि संपूर्ण बुद्ध विहार हे बौद्धांच्या ताब्यात द्या. याच्यात मागणीसाठी आजचा मोर्चा आहे. ब्राह्मण समाजाचे लोक त्या ठिकाणी कर्मकांड करतायत, त्या ठिकाणी पूजा अर्चा घालतायत, त्या ठिकाणी पिंडदान करतायत. तर अशा डुप्लिकेट ब्राह्मण समाजाने जे बुद्ध धर्म घेतला आहे आणि ते बुद्ध विहार त्यांच्या तावडीमध्ये आहे, तो केंद्र सरकारने जे भारतातले भिक्षू आहेत यांना सोबत घेऊन तो त्यांच्या ताब्यात द्यावा आणि 1949 साली जो संघटना बनवली होती, जी त्यांनी संस्था बनवली होती, ती संघटना रजिस्टर कॅन्सल करावं आणि संविधानाप्रमाणे आता नवीन संस्था स्थापन करावी आणि त्याच्यात इंटरनॅशनल आणि भारतातल्या बौद्ध भिक्षूंना सोबत घेऊन त्यांच्या ताब्यात द्यावं. त्यासाठी हा आजचं आंदोलन आहे. जो 1949चा जो कायदा आहे तो कायदा त्यावेळच्या ज्या सरकारने केलेला आहे, पण त्याच्यानंतर संविधानामध्ये बऱ्याचशा काही गोष्टी अमेंडमेंट झाल्या, पण तो कायदा रद्द होत नाही, अजूनपर्यंत काही केलेला नाही. तो कायदा रद्द व्हावा आणि संपूर्ण बुद्ध विहार जे बुद्धांचं बुद्ध विहार आहे ते बौद्धांच्या अधिपत्याखाली, भंतेजीच्या अधिपत्याखाली ते असलं पाहिजे अशी आमची सगळ्याची मागणी आहे. जर का अख्ख्या देशामध्ये जी काय विहार आहेत, जी काय मंदिरं आहेत, ती जर त्या मंदिरं त्या समाजाच्या नेतृत्वाखाली जी काय समिती असेल किंवा ट्रस्ट असेल त्यांच्या असते, मग आमचं बुद्ध विहार हे त्याच्यावरती बौद्ध इतर कशाला पाहिजे आणि का पाहिजे? हा अन्याय आहे बौद्ध समाजावरती. हा अन्याय आहे पूर्ण त्यावेळच्या जो मनुवादाच्या विरोधात लढणारा बौद्ध समाज आहे आणि त्याच्यावरती अन्याय. त्यामुळं आमचं सगळ्यांचं म्हणणं असं आहे की कुठल्याही परिस्थितीत जे बुद्ध विहाराचा जो कायदा आहे तो कायदा रद्द करून बुद्ध विहाराची जी मागणी आहे ती कायदेशीर आमच्या ताब्यात द्यावी. राज्यस्तरीय 72व्या वरिष्ठ गट पुरुष व महिला राज्य अजिंक्यपद निवड चाचणी मुख्यमंत्री चषक कबड्डी स्पर्धेत
कोल्हापूर जिल्ह्याने तब्बल 2 तपानंतर श्रीकृष्ण करंडक पटकावून अजिंक्यपद मिळवलं आहे. तर महिला गटात मुंबई उपनगर पश्चिमच्या संघाने पार्वतीबाई सांडव चषक पटकावला आहे. कोल्हापूरच्या साहिल पाटीलने एकाच चढाईमध्ये 4 गडी टिपण्याची अव्वल कामगिरी बजावली. दरम्यान स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, खासदार सुरेश म्हात्रे यांनी स्पर्धेचे आयोजक संजय वागुले व कृष्णा पाटील यांचं भरभरून कौतुक केलं. राज्यात सातत्याने क्रिकेटच्या स्पर्धा होत असताना संजय वागुले व कृष्णा पाटील यांनी राज्यस्तरीय भव्य कबड्डी स्पर्धेचं आयोजन करून स्वतंत्र असा ठसा उमटविला. याबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कौतुक देखील केलं. सध्याच्या काळात क हा क्रिकेटचा असल्याची चर्चा असताना ठाण्यात कबड्डीचे 5 स्टार आयोजन झाले. पहिली रेल्वे ठाण्यात आली होती. आता ठाण्यातूनच कबड्डीचा प्रवास ऑलिम्पिकपर्यंत होईल असा विश्वास माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या यजमानपदाखाली भाजपाचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष व विश्वास सामाजिक संस्थेचे अध्यक्ष संजय वागुले व शारदा संकल्प प्रतिष्ठानचे अध्यक्ष व माजी नगरसेवक कृष्णा पाटील यांच्या वतीने ठाण्यात माजी पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी क्रीडांगणावरती 5 दिवसांची स्पर्धा रंगली. या स्पर्धेत राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील पुरुष व महिला गटातून प्रत्येकी 31 संघ सहभागी झाले होते. या संघातील 868 खेळाडूंनी मैदानात उतरून कबड्डीचे प्रदर्शन घडवले. पुरुषांच्या अंतिम सामन्यामध्ये कोल्हापूरने नगरचा 42-32 असा पराभव केला. तर श्रीकृष्ण करंडक फिरत्या चषकाबरोबरच मुख्यमंत्री चषकावरती देखील आपलं नाव कोरलं. शिरोळमध्ये 2003 त्यांनी पुण्याला पराभूत करीत पहिल्यांदाच जेतेपदाला गवसणी घातली. त्यानंतर पुणे येथे 2004, कराडमध्ये 2017-18 झालेल्या स्पर्धेमध्ये ते उपविजेते ठरले होते. उपविजेत्या नगरने सलग 4थ्यांदा अंतिम फेरी धडक दिली. तर ठाण्यातील काल्हेर येथे 2022 झालेल्या स्पर्धेमध्ये ते विजेते ठरले होते. त्यानंतर सलग 3 वर्ष त्यांना उपविजेते पदावरती समाधान मानावे लागले आहे. अंतिम विजेता संघी निरंजन डावकर साहेब आपल्या शुभ हस्ते सोनालीचा आपण सन्मान करावा. सोनाली शिंदे या ठिकाणी कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार आदरणीय श्री निरंजन डावकर साहेब हे करीत आहेत. सोनाली, अभिनंदन सोनाली, अभिनंदन सोनाली. कुमया केली आम्रपाली गलांडे. अभिनंदन आम्रपाली, अभिनंदन आम्रपाली, अभिनंदन, 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 अभिनंदन. आणि कायमस्वरूपी मुख्यमंत्री चषक 2025 अंतर्गत मुंबई उपनगर पश्चिम अभिनंदन मुंबई उपनगर ईच अँड एव्हरी मॅच त्यांनी गुड कॉम्बिनेशन त्यांचा चांगली युनिटी या संघाने दाखवून विजयश्री खेचून आणलेली आहे. स्वर्गीय पार्वतीबाई चषक आणि कायमस्वरूपी चषक मुख्यमंत्री चषक 2005 राज्य अजिंक्यपद दिवाळी चाचणी मुख्यमंत्री चषक या आजच्या बक्षीस समारंभाला उपस्थित आमचे विधिमंडळाचे ज्येष्ठ सहकारी सुधीरभाऊ मुनगंटीवारजी, आमचे खासदार सुरेश म्हात्रे, आयोजक आपला संजय वागुले, कृष्णा पाटील, व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि विविध भागातून विविध जिल्ह्यातून आलेले सर्व कबड्डी खेळाडू आणि एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हे सामने पाहायला आलेले ठाणेकर रसिक क्रीडा प्रेमी सगळ्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो, मनापासून शुभेच्छा देतो. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.